विद्यार्थ्यांनी टिळा टिकली लावू नये, हातामध्ये धागा किंवा बांगड्या घातल्या तर शिक्षा होणार असा अजब फतवा कल्याणमधल्या एका शाळेने काढलेला आहे। संतापलेल्या पालकांनी शिक्षण विभागाकडे धाव घेतलेली आहे आणि या संदर्भातली तक्रार दिली आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेने या शाळेला नोटीस बजावली आहे। लवकरच शाळेमध्ये जाऊन शहानिशा केली जाणार आहे आणि त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे अशी सुद्धा माहिती मिळते। तर कल्याणमधल्या एका नामांकित शाळेमध्ये हा अजब फतवा काढण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता वाद निर्माण झालेला आहे। स्कूल प्रशासनानं विद्यार्थ्यांना कपाळावर टिळा किंवा टिकली लावणं तसंच विद्यार्थिनींनी राखी किंवा धागा बांधणं यावर बंदी घातली आहे। त्यामुळे आता पालकांनी संताप व्यक्त केला आणि त्यांनी शिक्षण विभागाकडे याची तक्रार दाखल केली आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी आदेश भोईर यांच्याकडे। आदेश, कल्याणमधल्या शाळेनं हा अजब फतवा काढलेला आहे, पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केलेली आहे, काय या संदर्भात पुढे घडलंय? नक्कीच कल्याणची नामांकित शाळा आहे केसी गांधी। या केसी गांधी शाळेमध्ये जे विद्यार्थिनी आहेत की विद्यार्थी आहेत त्यांनी कपाळावरती जे मुले आहेत त्यांनी टिकळा लावलेला असेल किंवा कुंकू लावलेला असेल तर शिक्षक जे आहेत त्यांना जबरदस्ती केली जाते। त्यांचा कुंकू जो आहे तो कपाळाचा पुसला जातो किंवा त्यांना पुसायला सांगतात। त्याचप्रमाणे हातामध्ये दोरा असेल किंवा बांगडी असेल ते सुद्धा घालण्यासाठी परवानगी दिली जात नाही। त्यामुळे जे पालक आहेत त्यांच्यामध्ये संतापाची लाट आहे। उद्धव ठाकरे गटाचे संघटक जे आहेत ते रुपेश भोईर त्यांच्याकडे पालकांनी तक्रार देखील केलेली आहे की जे विद्यार्थी आहेत आमचे विद्यार्थी आहेत त्यांना अशा प्रकारची वागणूक दिली जाते। त्यामुळे उद्धव ठाकरे गटाकडनं शाळेकडे एक पत्र दिलेलं आहे, त्यांना विचारणा केलेली आहे की अशा प्रकारचे का केलं जातं। मात्र शाळेने कोणताही त्यांना प्रतिसाद न दिल्यामुळे KDMC जे प्रशासन शिक्षण मंडळ आहे त्यांच्याकडे देखील पत्र दिलेलं आहे की आपण विचारणा करण्यात यावी की अशा प्रकारचा फतवा काढलेला आहे का। कारण की मुलं जे आहेत किंवा मुली आहेत ते टिकली लावतात आणि मुलं जे आहेत हातामध्ये जे धागा बांधत आहेत ते काढायला लावत आहेत का काढायला लावत आहेत। त्यामुळे हा जो वाद जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढू शकतो आणि त्यामुळे आता शिक्षण मंडळ जे आहे ते काय जी शाळा आहे त्यांच्यावरती काय कारवाई करते हे नक्कीच पाहावं लागणार आहे।